पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वर्धा नागपूर पासून सुरू होणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा पूर्वी मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातून पंढरपूर तालुक्यातील पुळूज, फुलचिंचोली, विटे, खरसोळी, आंबे, अनवली, शेतफळ, खर्डे या भागातून हा शक्तीपीठ महामार्ग पुढे सांगोला तालुक्यात प्रवेश करीत होता। मात्र यातील काही बाधित शेतकऱ्यांनी याच विरोध केल्यानं तसेच कोल्हापूर भागात देखील विरोध होत असल्यानं हा शक्तीपीठ महामार्ग होणारच असा निर्धार व्यक्त केलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्तीपीठ महामार्गातील रेखांकनात बदल करीत हा महामार्ग जुन्या महामार्गापासून बराच दूर पूर्णपणे नव्या मार्गावर नेण्याचा निर्णय घेतला जात आहे। मात्र या रेखांकनात अचानक विधानसभेत जाहीर करण्यात आलेला बदल हा धक्कादायक असल्याचं स्वतः माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील शुक्रवारी पंढरपुरात झालेल्या मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग समर्थकांच्या बैठकीत म्हटलंय। तर दुसरीकडे हा शक्तीपीठ महामार्ग पंढरपूर, माढा, माळशिरस, मान, खटाव, आटपाडी तालुक्यातून जाणं नव्यानं प्रस्तावित करण्यात आल्यानं अनेक जण याचं समर्थन देखील करतात आणि यातूनच भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांनी मोहोळ पंढरपूर सांगोला भागातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या जुन्या आरेखनास विरोध करणाऱ्यांना इशारा दिला असून जो कोणी मोहोळ पंढरपूर सांगोला या मार्गावरून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला जाणीवपूर्वक विरोध करीत असेल किंवा या महामार्गाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही स्पष्ट इशारा दिला असून मोहोळ, सांगोला आणि पंढरपूर येथील बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधी, आजी माजी आमदार व नेते यांचा या महामार्गाला कोणताही विरोध नाही। सर्वांची एकमतानं भूमिका आहे की हा महामार्ग याच मार्गाने गेला पाहिजे। असं असताना जर कोणी व्यक्ती किंवा गट मुद्दाम अफवा पसरवून चुकीची माहिती देऊन महामार्गाची बदनामी करत असेल तर येणाऱ्या काळात त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी सोशल मीडिया पोस्ट भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांनी केली आहे। आणि मग या भागातला सगळा शेतकरी ताट घेऊन जेवायला बसलाय। आता जेवायला बसलेला शेतकरी अक्षरशः उपाशीपोटी ताटावरून उठायची वेळ या ठिकाणी ह्या निर्णयामुळे झालेली आहे। म्हणून मला या सर्व बांधवाच्या वतीनं मला आपल्याला विनंती करायचं आहे की या शक्तीपीठ महामार्गाचं आपल्या या तिन्ही चारी आमदारांना घेऊन आपण या ठिकाणी नेतृत्व करावं आणि हे नेतृत्व करत असताना आपण या शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहून या लोकांना न्याय देण्याची भूमिका आपण घ्याल ही या सर्व शेतकरी बांधवाची अपेक्षा आहे। खरं म्हणजे या भागातला शेतकऱ्याचा पालेभाज्या असेल, दूध असेल, हे काही 4 तासाच्या अंतरानं या ठिकाणी गोव्यापर्यंत पोहोचलं जाणार आहे। इकडं 4 तासापर्यंत या ठिकाणी नागपूर सारख्या मोठ्या सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये हा शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाणार आहे। म्हणून या भागाचा खऱ्या अर्थानं कायापालट होत असताना एक शेतकरी आणि ह्या भागातील ग्रामीण भाग मोठी आस लावून या ठिकाणी बसला होता आणि अचानकच परवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी हा निर्णय बदलल्यामुळं सर्व शेतकरी या ठिकाणी अक्षरशः संतापलेला आहे। गेल्या दीड वर्षापासून बाधित शेतकऱ्यांनी आपल्या कुठलंही पीक त्या ठिकाणी घेतलं नाही आणि अंतिम टप्पा आला असताना हा निर्णय या ठिकाणी घेतलाय। हा निर्णयाचा पुनरुच्चार मला आपल्या नेतृत्वाखाली हे सगळे चारी आमदार घेऊन आपण देवाभाऊची भेट घ्यावी आणि हा शक्तीपीठ महामार्ग आहे तसा मोहोळ असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल ह्या भागातून गेलाच पाहिजे ही भावना आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। इथून पुढे हा शक्तीपीठ महामार्ग हाच आहे असाच राहिला पाहिजे
यासाठी आम्ही आपल्यासोबत रस्त्यावरची ही लढाई या ठिकाणी लढायला तयार आहोत. एवढंच या निमित्ताने, या प्रास्ताविकेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. शक्तीपीठ महामार्ग व्हावा हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती. सोलापूर जिल्हा व महाराष्ट्राचा संपूर्ण विकास व्हावा, सर्व शक्तीपीठ या महामार्गाला जोडली जावीत याकरता त्यांचा प्रयत्न होता. पण सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर शेतकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केला होता. म्हणून ही अलाइनमेंट बदलून दुष्काळी पट्ट्यातून नवीन अलाइनमेंट करण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. याचं शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे. आणि आज पंढरपूरमध्ये काही दलाल मंडळींनी, नेते मंडळींची दिशाभूल करून एक बैठक घेतली व आमचा समर्थन आहे अशी बैठक घेतली. परंतु शेतकऱ्यांचा या जुन्या अलाइनमेंटला विरोध आहे. नवीन अलाइनमेंटचं सर्व शेतकरी व आम्ही सर्वजण स्वागत करतोय. नाही, जुन्या अलाइनमेंट मध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार आहेत, सुपीक जमिनी जाणार होत्या. काशेगाव सारख्या भागामधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार होत्या, जो महाराष्ट्राला, देशाला द्राक्ष पुरवणारा आमचा भाग आहे. आणि आता जो नवीन अलाइनमेंट आहे ते दुष्काळी पट्ट्यातून ज्या मान खटाव असेल, पंढरपूरचा काही भाग असेल, माळशिरसचा काही भाग असेल, माढ्याचा काही भाग असेल, या भागातून जाणार आहे. तेथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून रस्ते, वीज, पाणी यापासून वंचित आहेत. त्यांचा विकास होण्याच्या दृष्टीनं तेथील शेतकरी याचं स्वागत करतायत.